नमस्कार. आज 15 ऑगस्ट इंडिपेंडन्स डे. तर या निमित्ताने मी तिरंगा पनीर केलेलं आहे. कसं केलंय चला बघूया. आणि हा एंड मिस करू नका. बोलमध्ये दही घ्यायचंय. 2 टेबलस्पून एवढं मी दही घेतलंय. चमचा एवढं आलं लसणाची पेस्ट घालायची. 1 छोटा चमचा जिरे पावडर, 1 छोटा चमचा धणे पावडर, 1 छोटा चमचा आमचूर पावडर, पाव चमचा एवढा गरम मसाला, 1 चमचा आपल्याला काश्मीरी मिरची पावडर घालायची. चवीनुसार मीठ घालायचं. तर हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. चला मिक्सिंग बोल मध्ये दही घेऊया. याच्यामध्ये आपल्याला दह्यापेक्षा थोडंसं कमी आपल्याला क्रीम घालायचं. फ्रेश क्रीम वापरल्या याच्यामध्ये. 1 चमचा आपल्याला आलं लसणाची पेस्ट घालायची. अर्धा छोटा चमचा जिरे पावडर, 1 छोटा चमचा धणे पावडर. त्याच्यामध्ये आपण थोडे मिक्स हर्ब्स टाकूया. आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. 1 छोटा चमचा याच्यामध्ये व्हाईट पेपर घालायचं. आता हे छान मिक्स करून घेऊया. ग्रीन चटणी आपल्याला करून घ्यायची. त्याकरता सगळ्यात आधी कोथिंबीर घ्यायची. 1 मूठ कोथिंबीर घेतली. थोडासा पुदिना घ्यायचा, 15-20 पानं. त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या 3 ते 4 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आणि 4-5 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या. याचं आपल्याला बारीक मिक्सरवर वाटण करून घ्यायचं. ही आपली ग्रीन चटणी तयार आहे. चला याच्यामध्ये दही घ्यायचे, 1 चमचा आलं लसणाची पेस्ट, 1 छोटा चमचा जिरे पावडर, 1 छोटा चमचा धणे पावडर, पाव छोटा चमचा एवढा आपल्याला गरम मसाला घालायचा, 1 छोटा चमचा आमचूर पावडर. आता आपण ही जी हिरवी चटणी केली ही आपल्याला याच्यामध्ये घालायची. चवीनुसार मीठ घालायचं. चला हे सगळं मिक्स करून घेऊया. आपण आधी पनीरचे क्यूब करून घेऊया. हे पनीरचे क्यूब करून झालेले आहेत. पनीर फ्राय करते तर पॅनमध्ये मी तेल घालते.